उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतून विधानसभा न लढवण्याचे संकेत दिलेले आहेत। याच संदर्भात अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव यांनी। पाहूयात। पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामती विधानसभा निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले आहेत। याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत श्रीनिवास बापू आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे ते सख्खे बंधू आहेत। बापू, काल दादांनी परत एकदा संकेत दिलेले आहेत की मी जो उमेदवार देईल त्याला तुम्ही निवडून आणायचं, असं एका सभेमध्ये बोलले। काय वाटतं? मला असं वाटतं लोकसभेला पण ते तेच बोलत होते की मी दिलेल्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या आणि मला सपोर्ट करा। तेच वाक्य ते परत बोलत आहेत। त्याच्यामध्ये फार काही विचार करण्यासारखे असं मला वाटत नाही। ते नेहमीच त्यांची ती पद्धत आहे म्हणायची की मी देणाऱ्या उमेदवाराला तुम्ही मतदान करा। परंतु आता विरोधकांकडून अशी भूमिका मांडली जाते की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता येईल, असं देखील त्यांच्याकडनं विधान केलं जातं। जर महाविकास आघाडीची सत्ता आली, दादांचं मागं देखील एक स्टेटमेंट होतं की मी विकासासाठी महायुतीसोबत गेलेलो आहे, परत विकासासाठी दादा इकडे येतील का? काय सांगता येत नाही। दादांना जर विकास हे एकच त्यांचं ध्येय आहे असं ते सांगतायत तर ते पण होऊ शकतं। पण साहेब त्याच्यात काय निर्णय घेतील हा शेवट सर्वस्वी साहेबांचा प्रश्न आहे। आणि बरोबर आहे, सत्ता साहेबांची किंवा उद्धव साहेब असतील किंवा काँग्रेस असेल त्यांचीच येईल असं मला पण दिसतंय। कारण जो फ्लो वाढला, इकडे येणाऱ्यांचा जो ओघ वाढलेला आहे तो तसाच आहे की त्यांना दिसतंय की तिकडं लोक नाराज आहेत, बरेच प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि सगळे आमदार ज्या प्रकारे ह्या तिन्ही पार्टींना भेटतायत किंवा बैठका करतायत त्याच्यावर त्यांना पण दिसते की आपापल्या मतदारसंघात त्यांची काय परिस्थिती आहे। खूप खूप धन्यवाद। हे होते श्रीनिवास बापू, त्यांच्याशी आता आपण संवाद साधलेला आहे। जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती।